पण मला ते म्हणते बाबा हा एक 2 अक्षरी शब्द आहे, तो खूप छोटा वाटतो, पण हा सगळं आयुष्य ते व्यापून टाकण्याची क्षमता त्या शब्दात असते. आपण काहीही मोठं झालं तर आपलं तोंडून ऐकून निघतं, पण जेव्हा खूप मोठं संकट कोसळतं आपल्यावर, आपण बापरे म्हणतो, तेव्हा आपल्याला आपल्याला बाबा आणि खूप असे कमी क्षण असतं जेव्हा आपण आपल्या आई वडिलांबद्दल बोलतो आणि कृतज्ञतेने बोलतो. नाहीतर आपण फॉर ग्रँटेड घेतो की ते आहेच आणि ते कुठे चाललंय. आणि तसं बहुतेक मीही केलंय सगळ्या मुलींसारखं, की आपल्या आई वडिलांना फॉर ग्रँटेड घेतलं. आई तरी मैत्रीण असते, आपण तिला रागवतो, बोलून दाखवतो, पण बाबांशी आपण थोडं नेहमी एक हे ठेवतो की त्यांना घाबरतो. ते डिसिप्लिनरी असतात, ते आपल्याला शिस्त लावतात आणि आपण त्यांना थोडं घेतो. तर खूपदा आपण आपल्या मनात त्यांना काही बोलून दाखवत नाही. पण आज असं ऐकतो क्षण आहे जिथे आपण म्हणजे मी बोलू शकते बाबांबद्दल. तर मी त्याच्याबद्दल खरंच खूप ग्रेटफुल आहे, कृतज्ञ आहे. प्रत्येक मुलगी म्हणजे प्रत्येक वडील आपल्या मुलीला राजकुमारीसारखा ठेवतो आणि त्यांना मुलगी म्हणजे माझी राजकुमारी असं असतं. आणि बाबांसाठीही तसंच राहिलं. त्यांनी नेहमी मला खूप जपलंय आणि कुठेही मी असेल, कशीही असेल, त्यांचा एक कॉल असतो मला की कुठे काय. आणि त्यांनी असं नाही केलं की मला ते रिस्ट्रिक्ट करून ठेवलं, की बिलकुल उडू नाही दिलं. मला पाखरासारखं उडायलाही मोठं आकाश मिळालं, पण त्यांनी नेहमीच मला जपलं पसंती. मी एअरपोर्टवरून रात्री येते तर त्याची दक्षता घेणं की कुठवर पोचली आहे, कुठे आहेस, कशी आहेस, खाल्लं की नाही. कधी माझं तसं प्रेशर नाही आणून दिलं, म्हणजे कधीही त्यांचे मत माझ्यावरती लादले नाही बाबांनी. मला नेहमी स्वतःचं एक इंडिव्हिज्युअल ओपिनियन, इंडिव्हिज्युअल मतं, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी करण्याची संधी दिली पूर्णपणे. कधीच त्यांचे मतं माझे मतं क्लॅशेस होत असेल तरी दॅट्स व्हेरी रिस्पेक्टेबल प्लेस. तुमचे मत आहेत, माझे मत आहेत, आणि दॅट्स वाय बिकम द इंडिव्हिज्युअल दॅट आय एम. मला कधीच यांनी असं फोर्स नाही केलं की तू हेच करिअर कर, ही इज अ इंजिनियर, आय कुडंट बी वन, आय डिडंट वॉन्टेड टू बी वन. आणि त्यांनी नेहमी ते रिस्पेक्ट केलं की ठीक आहे, तुला करिअर करायचं तू त्याच्यात कर, त्याच्यात चांगलं कर. त्याच्यासाठी मी खरंच खूप ग्रेटफुल. खूप आई वडील म्हणतात की नाही डॉक्टर झाली पाहिजे, इंजिनियर झाली पाहिजे. माझ्यात ती इच्छा नव्हती आणि त्यांनी दोघांनी आई वडिलांनी ते खूप चांगल्या प्रमाणे रिस्पेक्ट करून मला जे करायचं त्याची संधी मला दिली. बाबांनी नेहमीच मला काय आवडतं काय नाही आवडत त्याचे खूप जपलं आहे. अगदी मी घरी येईल तेव्हा फ्रीज त्या सगळ्या भाज्यांनी भरला असं जे मला आवडतं. किचन नेहमी ते सगळे फळं असतात जे मला आवडतात, ते सगळे फुलं असतात जे मी बघू इच्छिते. तर नेहमीच बाबा ते सगळ्या गोष्टी दक्षता घेतात. आणि मला नेहमीच त्यांनी करिअरमध्ये पण सगळ्या रितेच एक पुढे जाण्याची नेहमी प्रोत्साहन दिलं. आज बाबा रिटायर्ड होतात, ते मागच्या वर्षी मी सुरुवात केली माझ्या करिअरमध्ये. आय स्टार्टेड वर्किंग आणि आता ते माझ्यासाठी एक आयडियल आहे. ही वॉज ऑलवेज व्हेरी कम्फर्टेबल. मी तशी नव्हती, बट हिम आय थिंक आय हॅव लॉट टू लर्न फ्रॉम हिम. आणि आता खरंच त्यांचं माझ्यासमोर आदर्श आहे. त्यांनी जे जे शिकवण दिली आहे ते मी पुढे माझ्या आयुष्यात घेऊन